एका सिंगल मदरसाठी इतकं सहन करणं, तो तेवढाच फेज नंतर नसेल सहन केलं, पण तो तेवढाच फेज एका बाईसाठी तो सहन करणं, शेवटी पदरात एक मूल असणं आणि त्या मुलाला घेऊन पुढचा स्ट्रगल करणं किंवा पुढचं आयुष्य जगणं, हा पिरियड कसा होता. कारण का सिंगल मदर्स मी माझ्या डोळ्यांसमोर बघितलेत, त्यांच्यासमोर येणारे अडथळे मी बघितलेत, समाजाचा बदलणारा दृष्टिकोन मी पाहिलाय. या सगळ्यात स्ट्रॉंग राहणं आणि इतका सॉर्टेड मुलगा जवळ असणं किती भाग्यशाली आणि किती काय म्हणतात अनलकी लकी एकाच वेळेला आहे. ब्लेसिंग आहे. एक्झॅक्टली. माझ्या मुलाचं नाव सुमिरन आहे आणि ही इज अ ब्लेसिंग फॉर मी. आणि सोसायटीमधला स्ट्रगल सांगते तुला. मी रेंटेड घरात जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आप सिंगल है. मी मालाडला राहते त्यामुळे सगळा गुजराती एरिया. आप सिंगल है. मतलब नहीं मेरी माँ रहने वाली है मेरे साथ, मेरा बच्चा है. हाँ मतलब आप सिंगल ना, फैमिली नहीं है आपका. मतलब बच्चा डाउनलोड नहीं किया मैंने, मेरा खुद का बच्चा. हाँ लेकिन आपके घर में कोई मर्द नहीं है ना. मतलब क्यों चाहिए मर्द. नहीं मतलब एक फॅमिली कंप्लीट होता है. म्हटलं बरं. मग मी काही दिवस शांत राहिले. माझ्याच घराच्या खाली एक फॅमिली रेंटनी राहते. ऑलमोस्ट आठवड्यातनं 3 वेळा त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला जावं लागतं किंवा पोलीस बिल्डिंगमध्ये येतात, कारण त्यांच्या घरात भांडणं आणि मारामाऱ्या चालतात. मग ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता बिल्डिंगमध्ये, म्हटलं ऐसा फॅमिली तुमको चलता है. सिर्फ वहाँ पे एक मर्द और औरत है लेकिन वो झगड़ा कर रहे हैं, वो न्यूसेंस कर रहे हैं, बिल्डिंग के लिए वो अच्छा नहीं है, वो तुमको चलता है. मेरी माँ है, मेरा बच्चा है, मैं अकेली हूँ, वो तुमको नहीं चलता है. पण हा सिंगल्सचा खूप मोठा इश्यू आहे. आणि मी माझ्या आसपास खूप सिंगल्स आहेत. सिंगल मदर नाही पण सिंगल्स. हा मला एक जाम प्रश्न पडलाय की सिंगल लोकांना घरं का नाही मुंबईत मिळत. अरे चांगली चांगली घरं हातात न जातात का. तर सिंगल आदमी को, सिंगल लेडी को घर नहीं देना है का. आम्ही येऊन काय तिथे तमाशे करणार आहोत. आम्ही फक्त रात्री पाठ टेकायला तिकडे येणार. राईट फ्रॉम दिस टू काही रियालिटी शोजमध्ये मला विचारलं गेलं की तुम्ही पार्टिसिपेट करणार का. म्हटलं करेन ना, नाही कशाला म्हणायचं नाही. पण मग ते म्हणाले की तुमच्या नवऱ्याबरोबर तुमचं काही इश्यूज आहेत असं आम्हाला कळलं, मग आपण ते एनकॅश करूया. नाही म्हटलं ती माझी खूप पर्सनल गोष्ट आहे, ती चव्हाट्यावर पहिली गोष्ट मला आणायची नाही आहे. आणि म्हटलं फॉर दॅट मॅटर ना, तिथे आल्यावर एक आपलं खरं रूप कळतं. मग मी सोसायटीला फाट्यावर मारते. सोसायटी माझी बिल भरायला येत नाहीत किंवा मला काही माझा घर खर्च द्यायला येत नाही. पण जेव्हा मी त्या रियालिटी शोमध्ये भाग घ्यायला जाणार तेव्हा मी आणि माझा मुलगा आणि माझी आई जेव्हा घरात एकटे असणार आणि मी तिथे जर चुकीचं वागले तर सोसायटी काय सांगणार मुलाला आणि आईला, तुझी आई अशी होती म्हणून तिच्या बाबतीत असं झालं. सो चुकीचं एक्झाम्पल सेट करायचंच नाही आहे. त्यामुळे मग काय म्हणतात, इझी मिळेल पैसा पण तो पैसा नको आहे. मग स्ट्रगल चालेल काय, फार तर थोडं जास्त काम करावं लागेल. आहे हिंमत आहे ना भरपूर आहे, त्यामुळे करू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.